ठाण्यामध्ये पुन्हा एकदा टोईंग व्हॅन सुरू करण्यात आले। वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून टोईंग व्हॅन सुरू झाल्यामुळे आता ठाण्यामधील काही नागरिक संतप्त असल्याचं पाहायला मिळतंय। यातच ठाण्यामधील शिवसेना ठाकरे गटाने वाहतूक पोलिसांची भेट घेत ही टोईंग व्हॅन पुन्हा एकदा बंद करण्याचा इशारा दिलाय। आज गेल्या 6 महिन्यांपासून ठाणे शहरामध्ये बंद करण्यात आलेली टोईंग व्हॅन पुन्हा सुरू झाल्यामुळे ठाणेकरांमध्ये अतिशय संतापाचं वातावरण पसरलंय। शहरामध्ये पार्किंग करण्यासाठी सोय नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीने टोईंग व्हॅन लादली जाते। त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा, मग टोईंग व्हॅनचे नाटक करा असा इशारा देत टोईंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली। शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाणेकरांच्या वतीने आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले। ही टोईंग व्हॅन पद्धत कायदेशीर असल्याचं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले। यावरती काही पदाधिकाऱ्यांनी टोईंग व्हॅन सुरू करण्याचे टेंडर काढले आहे का, टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली गेली का, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला। यावरती उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याचं दिसून आलं आणि ह्यावरती आता शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय। पहिली गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतोय की घरातून जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर जातो, 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा, तर ती गाडी आपली उचलतो बिचारा माणूस कुठे गेला, एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध केमिस्टवाल्याकडे गेला, तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलली जाईल। नुसती उचलली जाते ते जाते, परंतु ती गाडी कुठे नेली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो। तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो, घरच्या टेन्शनमध्ये, हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा कोण पेशंट असेल त्याच्यात, तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं। दुसरी गोष्ट, आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे, गोखले रोड आहे, आज अनेक दुकानं आहेत, बिचारी त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोक चालवत आहेत, परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी 1-2 गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात। तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी 2-4 गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या, की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल। तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणी केलीत आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिली गोष्ट, आमचा विरोध नाही आहे, टोईंग असावी की जेणेकरून कुठे एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय त्या उचलण्यासाठी, परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलणं ते ठीक आहे, परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एखाद दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते, तर त्याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे।